महत्त्वाच्या दौऱ्यावरती आहेत. फुटेरांच्या मतदारसंघामध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. नेमकी कुठे कुठे ठाकरे सभा घेणार आहेत यावर एक नजर टाकूया. उद्धव ठाकरे विदर्भामध्ये सभा घेत आहेत. 27 जूनला संजय देशमुखांच्या यवतमाळ वाशिममध्ये ते सभा घेतील. नागेश पाटील आष्टीकरांच्या हिंगोलीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तर 29 जूनला भाऊसाहेब वागचौरेंच्या शिर्डी विधान लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा ते सभा घेतील. 28 जून रोजी परभणी लोकसभा मतदारसंघात म्हणजे जो संजय जाधवांचा मतदारसंघ आहे तिथे सुद्धा ठाकरे सभा घेतील. त्यानंतर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर सभा घेतील. फुटेरांचं मैदान ठाकरेंची तोफ आता अखेर धडाडणार आहे. उद्धव ठाकरे 3 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत. त्यानंतर ते मराठवाड्याच्या सुद्धा दौऱ्यावरती जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी महेंद्र जोईल आपल्यासोबत आहे. महेंद्र, पुढचे 3 दिवस ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत. त्यानंतर ते मराठवाड्याचा सुद्धा दौरा करतायत. खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा उद्धव ठाकरे करतात. काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, ठाकरेंचं एकंदरीत पाहिलं गेलं तर शक्ती प्रदर्शन असणार आहे. जे खासदार आहेत ते बंडखोरी करून जे ते शिंदेच्या सेनेत सामील झाले होते आणि आजपासून या दौऱ्याला सुरुवात होते. मराठवाडा विदर्भ हा दौरा असणार आहे. फुटलेल्या या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि या सगळ्या फुटीर खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात एकंदरीत उद्धव ठाकरे यांचं हे शक्ती प्रदर्शन असणार आहे. आज सकाळी जे संजय देशमुख यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. सकाळी 11:30 वाजता जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा असणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे हे ठाकरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यानंतर जैन भवन ज्या ठिकाणी वाशिम हा दुसरा जो तो दिवसभरातला हा कार्यक्रम असणार आहे, मेळावा तिथेही पार पडणार आहे आणि या ठिकाणीही उद्धव ठाकरे आहेत ते कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि सायंकाळी 5 वाजता महावीर भवन हिंगोली या ठिकाणी देखील उद्धव ठाकरे यांचा जो आहे तो हा मेळावा असणार आहे. एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई हे देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आजपासून या सुरू होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण महेंद्र, आपण बघतोय की खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे विदर्भाचा आणि मराठवाड्याचा दौरा करतायत. या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे सभा घेतात. काय बोलू शकतात? कारण आता सध्या अशी सुद्धा माहिती आलेली आहे की ऑपरेशन टायगर 3 ची सुद्धा चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरती ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. सिद्धेश, उद्धव ठाकरे हा दौरा यासाठी करतायत कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे ते शिवसैनिकांनी मतदान केलं होतं आणि यांना निवडून आणलं होतं. मात्र यांनी जी बंडखोरी केली आणि ही शिंदेच्या सेनेत प्रवेश केलाय त्यामुळे उद्धव ठाकरे महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आज सर्व जे नागरिक आहेत, स्थानिक आहेत, मतदार आहेत त्यांच्याकडे माफी मागणार आहेत आणि एकंदरीत पक्ष संघटना आणि जे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शक्ती प्रदर्शन असणार आहे. उद्धव ठाकरे एकंदरीत या सगळ्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मेळाव्यातून उद्धव ठाकरे आता नेमकं अजून काय बोलतात हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. पण बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहे ते एकंदरीत या मराठवाडा विदर्भ दौऱ्यात शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे. नक्कीच. धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.